वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 5वीचा चौथा पाठ सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. तर या लेसनचा फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला आहे. आज आपण सेकंड म्हणजे शेवटचा पार्ट शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा पाठ संतोष साबळे यांनी लिहिलेला आहे. या पाठामध्ये कविता राऊत या धावपट्टूविषयी माहिती दिलेली आहे. तर सावरपाडा या छोट्याशा आदिवासी वस्तीमधून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर कविता राऊत धावू लागली याच्याबद्दलचा प्रवास या पाठामध्ये दिला आहे. जसं की या प्रवासामध्ये तिचे आई-वडील, तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिला कशी मदत केली याविषयी आपण माहिती घेतली. आता पुढे, कविता बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवरून बोले. यावरून त्या मायलेकीचं गहिरे नाते दिसून येते. तर कविता बंगळुरू म्हणजेच बँगलोर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली होती. आता रोज ती किमान म्हणजे कमीत कमी एकदा तरी आईला ती फोन करायची आणि यावरून मायलेकीचं म्हणजे आईचं आणि मुलीचं जे गहिरं म्हणजे खूप छान दृढ असं जे नातं आहे तर ते दिसून येतं. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत राहतं. आता कविता म्हणते की मी आईशी जेव्हा बोलते तेव्हा माझ्या मनाला खूप समाधान वाटतं. दिवसभरात जे काही झालं आहे ते सगळे मी आईला सांगते. पण जर मला एखादा त्रास झाला असेल, जसं की धावून माझे खूप पाय दुखत असतील किंवा तब्येत बरी नसेल, काहीही प्रॉब्लेम असेल तर तो मी आईला सांगत नाही, कारण ती त्या गोष्टीचा त्रास करून घेते, तिला उगीच वाईट वाटतं आणि ती विचार करत बसते. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. तर कविता मनाने हळवी आहे आणि तिची एवढी प्रसिद्धी झाली, ती एवढी मोठी धावपट्टू झाली तरीसुद्धा त्यामुळे तिच्या स्वभावात काहीच फरक पडलेला नाही आहे. बाप-लेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कवितांच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. तर बाप-लेकी म्हणजे काय, तर कविताचे बाबा आणि कविता यांच्यामधलं सुद्धा नातं खूप छान होतं आणि लहानपणी आपलं बोट धरून चालणारी ही कविता, हिच्या पायामध्ये मोठ्यापणी इतकं बळ येईल, ही एवढी उत्कृष्ट धावपट्टू बनेल असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटलं नसेल. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तर कविताचे हे जे यश आहे त्याचं सगळं श्रेय, सगळं क्रेडिट ते कोणाला देतात, तिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा तिचा कठीण समय आला होता, आर्थिक परिस्थितीशी ती झगडत होती, म्हणजे काय तर तिला आर्थिक मदत मिळत नव्हती, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल तर त्याला कवितासाठी विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कधीच कमीपणा वाटू दिला नाही. ते सगळ्यांना कवितासाठी आर्थिक मदत मागत. तेव्हा त्यांना कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. जर प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी कोणाकडे तिच्यासाठी मदत मागितली नसती तर आत्ता कविता ज्या स्थानी आहे, जे यश तिला मिळालं आहे, तर त्या स्थानापर्यंत, त्या जागेपर्यंत ती कधीच पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षांपासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे.
घरचे सण समारंभ, उत्सव यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. आता गेल्या काही वर्षापासून कविता तिच्या कुटुंबापासून दूर आहे, तरीसुद्धा तिने सर्वांचं प्रेम जपलं आहे, सगळ्यांशी फोनवर बोलते ती, आणि सण समारंभ उत्सव यांच्यामध्ये ती स्वतः येऊन सहभागी होऊ शकत नाही. तर याची खंत, याचं वाईट तिला वाटतं. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागते, ते म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. तर आता बंगळुरू म्हणजे बेंगलोरची जी क्रीडा केंद्र आहे जिथे ती प्रशिक्षण घेत आहे, तर तिथे राहिल्यामुळे तिला तिची जी आवडीची गोष्ट, आवडीचा पदार्थ आहे त्याच्यापासून दूर राहावं लागत आहे. तर तिला वांग्याची भाजी खूप आवडते आणि नागली म्हणजे नाचणीची भाकरी, तर याच्यापासून तिला लांब राहायला लागते. तिला हे तिथं खायला मिळत नाही आहे. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. तर कविता राऊत हिच्यामुळे सावरपाडा ही जी तिची वस्ती आहे त्याचं नाव सर्वदूर म्हणजे सगळीकडे खूप लांब लांबपर्यंत पसरलं आहे. आणि कविता तिथल्या सावरपाडा किंवा आसपासच्या सगळ्या नाही तर पूर्ण देशातील मुलामुलींसाठी ती आदर्श ठरलेली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. PT उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. तर कविता ही अव्वल धावपटू म्हणजे काय, तर भारतातील अव्वल म्हणजे सगळ्यात बेस्ट, सगळ्यात उत्कृष्ट, सगळ्यात पहिली अशी धावपटू आहे. आणि PT उषा ही जी धावपटू आहे तिला ती आपला आदर्श मानते. कविता खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. तर कविताचे विचार आहेत की मेहनत म्हणजे कष्ट करणे हे आपल्या हातात आहे आणि आपण जर कष्ट केले तर आपण आपल्या उद्दिष्ट, आपलं ध्येय नक्कीच गाठू शकतो. आणि कष्ट हे आपल्या उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. तर कष्ट जर आपण केले तर नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि आपण आपला जो महामार्ग म्हणजे आपलं यशापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो आपणच आपला घडवतो, आपणच बनवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. आता कोणताही खेळाडू असेल तर शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती म्हणजे काय, तर तो शारीरिकरित्यासुद्धा फिट पाहिजे आणि मानसिकरित्यासुद्धा. कविता ही कधीच तिच्या सरावामध्ये कसूर म्हणजे चूक करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. तर तिचं बाकीच्या झगमगाटी म्हणजे बाकीच्या कसल्याही गोष्टींकडे तिचं लक्ष नसतं, तर ती फक्त तिच्या खेळाकडे लक्ष देते. आणि खेळाचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातसुद्धा खंड पडला नाही. म्हणजे तिचं शिक्षणसुद्धा पूर्ण झालं आणि तिचं प्रशिक्षणसुद्धा पूर्ण झालं. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. म्हणजे काय, तर कविता हिने स्वतः कष्ट केलं. ती स्वतः आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी तिने खूप कष्ट केलेलं आहे. अनवाणी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी, पाण्यासाठी वणवण फिरणारी ही मुलगी आता भारताची अव्वल धावपटू आहे. तर हा प्रवास तिच्या मेहनतीमुळे, तिच्या कष्टामुळे काय झाला, पूर्ण झाला आहे. आणि कविताचं हे जे यश आहे, या सावरपाडा एक्सप्रेसचं जे हे यश आहे ते थोडक्यात तिच्यामुळंच आहे. त्याच्यामुळे ती तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे असं संतोष साबळे सांगतात. तर सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हिच्याबद्दल खूप छान माहिती आपल्याला संतोष साबळे यांनी दिलेली आहे.
तर ही जी भारताची धावपट्टू आहे, तर हिने आपली परिस्थिती एवढी हलाखीची असताना, कसलंही पाठबळ नसताना तिने एवढं यश प्राप्त केलं. तर तिची जी ही प्रेरणा आहे ती नक्कीच सगळ्या मुलामुलींनी घ्यावी. म्हणून संतोष साबळे यांनी हा एवढा सुंदर, एवढा छान प्रेरणादायक पाठ आपल्याला दिलेला आहे. तर सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हा पाठ इथेच संपतो. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.